माननीय जयसिंग पाटील साहेब या निमित्तानं समोर जरा जोरदार अशी टाळी होऊ द्या. सुंदर असं स्वागत समारंभ या ठिकाणी होत आहे मान्यवरांच्या शुभ हस्ते. या ठिकाणी मान्यवरांना विनंती करेन आपण थोडंसं व्यासपीठावरती यावं. दर्शनाचं आयोजन मागल्या वर्षी याच ठिकाणी आत्ताच्या कुशल मार्गदर्शनाखाली केलं गेलेलं होतं. त्याच्या अभूतपूर्व यशानंतर पुन्हा याच आनंदात आदरणीय प्रतिभा उपस्थित सर्व अतिथी, उपस्थित सर्व पलुसकर बांधवांनो, आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा आहे. स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे पवित्र औचित्य साधून पलूसच्या भूमीत एका भव्य सांस्कृतिक आणि व्यापारी महोत्सवाचा यशवंत फेस्टिवल 2026चा शंखनाद आज होत आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांचा वारसा आणि लोकनेते माननीय प्रतिभा कदम साहेब यांच्या नेतृत्वाखाली स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पलूस आणि कडेगाव भागातील नागरिकांना एकाच छताखाली मनोरंजन, व्यापार आणि खाद्यसंस्कृतीचा आनंद घेता यावा, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. गेल्या काही दिवसांपासून आपण सर्वजण ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण आता, त्याच क्षणाचा आता उद्घाटनाचा समारंभ आपण आपल्या डोळ्यांनी सगळ्यांनी पाहिला. केवळ मनोरंजनच नाही तर स्थानिक व्यापाऱ्यांना व्यासपीठ मिळवून देणे आणि आपल्या समृद्ध लोककलेचा जागर करणे हे या महोत्सवाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. आज या कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे ज्यांच्या हस्ते उद्घाटन झाले ते आपले सर्वांचे लाडके माननीय रणजित भोसले साहेब, प्रांताधिकारी कडेगाव. कार्यक्रमाचे यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक पलूसचे माननीय जयसिंग पाटील साहेब. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर प्रताप नाना पाटील साहेब, प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. यानंतर उपस्थित असलेले माननीय राजेंद्र कुंभार सर, राजे चौगुले फाउंडेशनचे उपाध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत भिवाई पाटील साहेब, भाजप तालुका उपाध्यक्ष शिवाजीराव देशमुख साहेब, शिवसेना युवा नेते ऋषिकेश सोनवणे साहेब, पैलवान संभाजी जाधव साहेब, प्रशांतदादा पाटील पलूस, माननीय आकाराम पाटील साहेब, माजी सरपंच अमनापूर, कुंडीचे सुभाष पाटील साहेब, दैनिक तरुण भारतचे वैभव माळे साहेब, दैनिक केसरीचे यशवंत कदम साहेब, दडीचे प्रतिनिधी प्रमोद पाटील साहेब, सदस्य सुप्रीम पुचुडे साहेब, कृष्णा मिटारे साहेब, सचिन निकम साहेब, दैनिक पुढारीचे माननीय तुकाराम साहेब, दैनिक बंधुताचे माननीय पंकज गाडे साहेब, क्रांती सूर्य न्यूजचे माननीय शशिकांत राजवंत साहेब. यानंतर मोहिते वडगावचे माजी सरपंच माननीय विजय मोहिते साहेब, मोहिते वडगावचे माजी उपसरपंच माननीय राजेंद्र मोहिते साहेब. यानंतर बॉडी बिल्डिंग असोसिएशन सांगलीचे उपाध्यक्ष माननीय निवास सावंत साहेब. यानंतर पलूस न्यूज एक्सप्रेसचे माननीय संदीप नाझरे साहेब, गोगाव विकास सोसायटीचे चेअरमन माननीय शिवाजीराव चव्हाण नाना, भाजपचे नेते माननीय राजेंद्र मोहिते साहेब. यानंतर आपले सतीश शिंदे साहेब, तसेच सूर्यवंशी साहेब, अभिजित कोलके साहेब, रणजित शिंदे साहेब, अमीर भैया पठाण साहेब, उल्हास पाटील साहेब, श्रीयोग पाटील साहेब, अनिल पाटील साहेब, अंकुश गस्ते साहेब, अर्जुन मांडगे साहेब, अंकर परबत साहेब, सौमित परेड साहेब, सागर मासा साहेब, आशिष सूर्यवंशी साहेब, दौलतराव पाटील साहेब, कुलदीप वारे साहेब, सचिन मासा साहेब, सचिन कुराडे साहेब, सागर कदम साहेब, आशिष मोकाशी साहेब, गणेश सूर्यवंशी साहेब, विकास कदम साहेब, रोहित परबत साहेब, विजय परबत साहेब, अभिजित कदम साहेब, प्रशांत माळे साहेब, हरीश वडार साहेब, आदित्य धनवडे साहेब, वैभव कदम साहेब, रोहित परबत साहेब, बाळकृष्ण पावराप्पा साहेब, प्रताप पाटील, आपले पलूसचे प्रताप पाटील साहेब, पलूसचे युवा नेते शुभम निकम साहेब, स्वराज काळबेके साहेब, अथर्व जाधव साहेब, राहुल पाटील बोर्लीचे युवा नेते राहुल पाटील साहेब. या सर्वांचंच आणि उपस्थित सर्व तिथं समोर आलेले पत्रकार बंधू, सर्व उपस्थित पलूस कडेगाववरून आलेले सर्व मान्यवर, सर्वच उपस्थित सर्व बंधूंना मी आपल्या सर्वांचं या कार्यक्रमाच्या ठिकाणी आणि उपस्थित असलेल्या सर्वांचंच मी सर्वांचं कार्यक्रमाच्या ठिकाणी मी स्वागत करतो.
पुढील 5 दिवस आपल्याला या कार्यक्रमाच्या ठिकाणी 14 मे ते 18 मे कालावधीत परुसकरांसाठी एक मोठा असा मनोरंजनाचा खजिना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। या ठिकाणी आपल्याला शॉपिंग महोत्सव आहे। घरगुती वापराच्या वस्तू जर तुम्ही शॉपिंग मॉल फिरून बघितलं तर त्याच्यामध्ये घरगुती वापराच्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स आणि सोलर उपकरणांचे भव्य स्टॉल, इतरही गरजेच्या आणि उपयोगी वस्तू या तुम्हाला शॉपिंग मॉलमध्ये पाहायला मिळणार आहेत। महिलांच्यासाठी खूप मोठा खजिना या ठिकाणी भरून ठेवलेला आहे। फन फेअरमध्ये लहान मुलांसाठी आणि युवकांच्यासाठी आकाशपाळणा, ड्रॅगन ट्रेन आणि 18हून अधिक थरारक राईड्सचा आनंद सर्वांना घेता येईल अशा पद्धतीचं सोय या यात्राचा सोहळा या ठिकाणी घेता येईल अशा पद्धतीची या ठिकाणी सोय केलेली आहे। फन फेअरची सोय केलेली आहे। सांस्कृतिक मेजवानी या ठिकाणी आपल्याला सलग 5 दिवस बघायला मिळणार आहे। सर्किट नानाचा लाईव्ह शो असेल, ऐतिहासिक शिवप्रताप नाटक असेल, महाराष्ट्राची लोकधारा, गरजा महाराष्ट्र माझा अशा दर्जेदार कार्यक्रमाची मेजवानी या ठिकाणी सलग 5 दिवस आपल्याला पाहायला मिळणार आहे। यानंतर खाद्य महोत्सव सुद्धा या ठिकाणी चविष्ट आणि अस्सल महाराष्ट्रीय पदार्थांची रेलचेल या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। अतिशय चांगला आणि देखणा असा हा महोत्सव ज्या ठिकाणी आपण गेल्या वर्षी माननीय प्रतिभा कदम साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण यशवंतराव कृषी महोत्सव 2025 या ठिकाणी घेतला। त्याच ग्राउंडवरती आपण यशवंत फेस्टिवल पलूस 2026 आयोजित करत आहे आणि हेच आपल्या सर्वांच्यासाठी अभिमानाची बाब, आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे। याबद्दल असे बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो। धन्यवाद। शाल, बुके, सन्मान चिन्ह आणि यशवंतरावजी चव्हाण साहेबांची प्रतिमा या ठिकाणी भेट म्हणून आदरणीय साहेबांना या ठिकाणी आप्पांच्या शुभ हस्ते दिली। डॉक्टर प्रताप मंचावरील मान्यवरांचा हा सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। एकदा मनस्वी स्वागत या कार्यक्रमात। व्यक्तित्वाला सात्विकतेची धार आहे, कर्तृत्वाला हा जो कार्यक्रम प्रदीप कदम साहेब यांनी आयोजित केला, खरं म्हणजे त्यांना या भागातल्या जनतेच्या वतीनं आणि आपणा सर्वांच्या वतीनं मी धन्यवाद देतो। कारण अशा स्वरूपाचे कार्यक्रम शहरामध्ये जागृत विभागामध्ये घेतले जातात आणि अनेक फेस्टिवल घ्यायचे असतील तर जिकडं जास्त पैसा उपलब्ध आहे तो आणि उपलब्ध होईल त्या ठिकाणीच हे कार्यक्रम घेतले जातात। पण ग्रामीण भागामधल्या लोकांना सर्व सुविधा मिळाव्यात, त्यांचं मनोरंजन व्हावं, त्यांना सांसारिक ज्या वस्तू असतील त्या चीप रेटमध्ये विकत घेता याव्यात, याशिवाय अनेक गोष्टींचं ज्ञान त्यांना व्हावं। खाद्य संस्कृतीच्या निमित्तानं या ठिकाणी त्यांनी जो उपक्रम आखलेला आहे त्यामध्ये अनेक पदार्थांची मेजवानी आहे। तर मी प्रदीपरावनं मगाशी विनोदानं म्हटलं की दम बिर्याणी सगळेजण नुसते ऐकतात, पण दम बिर्याणी प्रत्यक्ष तुमच्यामुळं अनेकांना खायची संधी मिळेल। तर अशा तऱ्हेचा एक अतिशय चांगला उपक्रम प्रदीपरावनी या ठिकाणी आयोजित केला, याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो। खरं म्हणजे त्यांना हे धन्यवाद देण्यापेक्षा महाराष्ट्राचे दिवंगत धाडसी नेते, कर्तबगार नेते, कालवश अजित पवार साहेब आज आपल्यात जरी नसले तर त्यांना नेतृत्वाची क्षमता कोणात आहे याची फार मोठी पारख होती आणि बरोबर ज्या रोपाचं रूपांतर उद्या चांगल्या वृक्षात होणार आहे आणि तो वृक्ष फळांनी आणि फुलांनी समृद्ध होणार आहे, तो सर्वांच्या आशा आकांक्षा पूर्ण करणार आहे अशी खात्री असते। अशाच वृक्षाला माणसं पाणी घालतात, त्याप्रमाणे अजितदादांनी प्रदीपच्या अंगी असणारे जे गुण आहेत त्याचा त्यांना प्रत्यय आला आणि त्यांनी बरोबर प्रदीपला उचललं। खरं म्हणजे प्रदीप कदम हे या परिसरामधल्या मातब्बर नेते
किंवा महाराष्ट्रातले मातब्बर नेते क्रांतिशिव नाना पाटील, जी.डी. बापू, नागनाथ अण्णा ह्या विचाराच्या प्रवाहामध्ये बालपणी वाढलेला हा तरुण क्रांतिशिव नाना पाटलांच्यावर त्यानं एक गौरवांक काढला होता. तो गौरवांक खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये गाजला आणि त्याच वेळी प्रदीप सगळ्यांना माहीत झाला आणि त्या कालखंडामध्ये असं वाटलं की प्रदीपचं नेतृत्व लवकरच बहरून येईल. परंतु काळाच्या उदरात काय दडलं होतं कोणास ठाऊक, हे नेतृत्व जरा खोरटलं आणि पण ते जगलं, कारण ते चांगल्या विचाराच्या पायावर उभं होतं म्हणून जगलं आणि चांगल्या माणसांच्या संस्कारात वाढलं होतं म्हणून जगलं आणि ते बरोबर अजितदादांनी हेरलं आणि त्यांना खतपाणी घातलं. हा एक चांगला नेता या परिसरात या निमित्तानं आपणा सर्वांना लाभलेला आहे. त्यांना मी या निमित्तानं धन्यवाद देतो आणि माझं वाढलेलं भाषण थांबवतो. माननीय सुनील पोळसाहेब, पंचायत समिती सदस्य उल्हास पाटील यांच्या शुभ हस्ते आपण आलात. मनावर अगदी खोलवर आनंदाची चाहूल लागली. आपण त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्य प्रदीपप्पा, विवेक दादा, तसेच मान्य प्रांताधिकारी साहेब, तसेच सर्व सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सदस्य, उपस्थित असलेले सर्व पोलीस नगरीचे सन्मान्य नागरिक, सर्व पत्रकार बंधू भगिनींनो, सर्वप्रथम आजच्या या कार्यक्रमाचं या ठिकाणी अत्यंत चांगल्या वातावरणामध्ये उद्घाटन झालेलं आहे आणि हा जो सोहळा आहे तो अत्यंत चांगल्या प्रकारे पार पडो अशी मी सदिच्छा व्यक्त करतो आणि आप्पांच्या कार्याला सुद्धा आम्ही गुणगान गातो किंवा सदिच्छा देतो. आम्ही खरं तर 2-3 दिवसापूर्वी सुद्धा आम्ही तर मंडपाच्या उद्घाटनाला आलो होतो. त्यावेळेला मी माझ्या मनोगतामध्ये सांगितलं होतं की अशा प्रकारचे जे कार्यक्रम असतात त्याची अत्यंत खरोखर समाजाला खरोखर गरज आहे. कारण गावाकडची यात्रा असू दे किंवा गावाकडचा बाजार असू दे, ह्यांचं जे स्थान आहे किंवा अस्तित्व आहे हे शेवटपर्यंत राहणार आहे. ह्याची सर आपले जे शहरातले शॉपिंग मॉल वगैरे असतात ह्याला सुद्धा येत नाही. आपल्यातला सामान्य शेतकरी असू दे, सामान्य नागरिक असू दे, विद्यार्थी असू द्यात, विद्यार्थिनी असू द्यात, महिला असू द्यात, मुली असू द्यात, त्यांच्याकरता अत्यंत हे चांगलं आहे. आणि हा जो सोहळा आहे खरोखर पलूच्या नावलौकिकात भर घालणार आहे. या सोहळ्याकरता पोलीस प्रशासनाकडे जे सहकार्य लागेल ते आम्ही 24 तास द्यायला तयार आहोत, याची तुम्हाला आम्ही देत आहोत. संयोजकांचं नियोजन आम्ही पाहिलेलं आहे, मागच्या वर्षी सुद्धा पाहिलेलं आहे, आता सुद्धा पाहिलेलं आहे. अत्यंत चांगल्या प्रकारे सिक्युरिटी या ठिकाणी असते, नियोजन चांगलं असतं, कुठल्या धांगडधिंगा वगैरे काय नसतो. जे काही गोष्टी चालू असतात त्या अत्यंत शांतता संयमानं अत्यंत प्रकारे चालू असतात आणि ह्याचा लाभ सर्व पोलीस तालुक्यातील लोक घेतीलच. परंतु तुम्हाला एक म्हणजे आता बोलावंसं वाटतं मी सांगतो, माझ्या मिसेस सुद्धा शिरायला तहसीलदार म्हणून आहेत आणि मी इथं पोलीसला 4 घेतल्यापासून मी इथंच आहे. गेली 4-5 दिवस झाला आमची नवरा बायकोंची मुलांची काही भेट झालेली नाही, प्राणसाहेबाला माहीत आहे. आणि त्या ह्या सोहळ्याच्या निमित्तानं जसं तुम्ही पोलीसकर सर्वजण याचा आस्वाद घेणार आहात तसं आम्ही सुद्धा सपत्नीक आणि कुटुंबासहित आस्वाद घेऊ. आणि आप्पांनी हा सोहळा हे केल्यामुळं, आयोजित केल्यामुळं किमान आम्हाला कुटुंबासोबत इथं एन्जॉय करण्याची चांगली संधी मिळेल. त्याबद्दल मी आप्पांचं खरोखर खूप आभार मानतो आणि पुन्हा एकदा तुमच्या सुरक्षिततेची ग्वाही देऊन हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पडो असं सदिच्छा व्यक्त करतो. फक्त एकच ॲडिशन मला आप्पा तुम्हाला द्यावीशी वाटते की तुम्ही खाद्यसंस्कृती जोपासताय किंवा फन फेअर जोपासताय, त्याच्याबरोबरच पुढील वर्षी जर शक्य झालं तर बालसंस्कार शिबिर आणि महिलांना सहसुरक्षित धडे देण्याचं शिबिर जर पलीकडे कुठे देता आलं 5 दिवसामध्ये तर ते निश्चित द्या, ते सुद्धा आपल्याला उपयोगी पडेल. कायद्याचं नॉलेज आम्ही देऊन देऊ तुम्हाला. धन्यवाद. ज्यांच्या जयंतीनिमित्त हा फेस्टिवल या ठिकाणी आयोजित आहे असे छत्रपती संभाजी महाराजांना प्रथमतः मानाचा मुजरा करतो. ज्यांच्या नावानं हा फेस्टिवल आहे असे आपल्या महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या स्मृतीस अभिवादन करतो. आजच्या या यशवंत फेस्टिवलच्या उद्घाटनीय कार्यक्रमासाठी उपस्थित आदरणीय व्यासपीठ, खरं तर ज्यांच्या नावाचा उल्लेख केल्याशिवाय आपण उद्घाटनीय मनोगताला सुरुवात करू शकत नाही असे
आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय प्रदीपप्पा कदम साहेब. खरं तर मागच्या कृषी महोत्सवाच्या कार्यक्रमाला सुद्धा या ठिकाणी मला त्यांनी बोलावलं होतं आणि त्या कार्यक्रमाचा साक्षीदार होण्याची संधी मला मिळाली होती. त्यामुळं त्यांनी काल मला एक फोन केला की आपला असा असा कार्यक्रम आहे, तुम्ही या. तर मी त्यांना लगेच हो म्हणून उत्तर दिलं. खरं तर प्रास्ताविकामध्ये आपण बघितलं की जवळपास 5 दिवसाचा हा यशवंत फेस्टिवल हा अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे की ज्यामध्ये सर्व प्रकारच्या म्हणजे अम्युजमेंट पार्क आहे, त्याच्यामध्ये खाद्यसंस्कृती आहे, वेगवेगळे उपक्रम आहेत, रोज सायंकाळी मनोरंजनासाठी वेगवेगळ्या कलाकृती या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर व्यापारी वर्गांसाठी सुद्धा या ठिकाणी एक शॉपिंग मॉल टाईप केलेलं आहे. जसं मगाशी मला वाटते ह्यांनी सांगितलं की आपल्या या ग्रामीण संस्कृतीला साजेसं, कारण की पलूसमधला जसं आमचे API साहेब म्हटले की कुटुंबासोबत इथं येण्याची संधी या ठिकाणी आम्हाला मिळाली. खरं तर ज्यावेळेस आपण पलूस कडेगाव किंवा इतर वाळवा ईश्वरपूर अशासारख्या ठिकाणी आपल्याला जर कुटुंबासोबत कुठं जायचं असेल तर त्यासाठी जागा नसते. त्यामुळं खऱ्या अर्थाने 5 दिवस आपल्या कुटुंबासोबत म्हणजे लहान मुलापासून ते वृद्धापर्यंत सर्वांना एकत्रित येऊन या ठिकाणी आस्वाद घेण्याची संधी या ठिकाणी मिळणार आहे. मी हा उपक्रम 5 दिवस अतिशय चांगल्या पद्धतीने चालणार आहे, त्यासाठी मी या ठिकाणी आयोजकांना शुभेच्छा देतो. खरं तर आप्पा, मला माहित आहे तुम्ही फक्त चेहरा आहे, तुमच्या मागं खूप मोठी टीम आहे. या टीमचंही मी या ठिकाणी कौतुक करतो. त्या सर्व टीमला आपल्याला या ठिकाणी हा कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी शुभेच्छा देतो. मगाशी या ठिकाणी ठाणेदार साहेबांनी सांगितलं की त्यांच्याकडून जी काही आपल्याला मदत लागेल ती मदत त्या ठिकाणी देईल. त्याप्रमाणेच प्रशासनामार्फत आपल्याला काहीही अडचण आली, काहीही मदत लागली तर आपण कृपया आम्हाला कधीही संपर्क साधावा. आम्ही त्यासाठी अप्रोक्ष कधी तयार आहोत. पुन्हा एकदा या यशवंत फेस्टिवलसाठी मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत थांबवतो. उद्घाटनासाठी मला बोलवलं, औपचारिकरित्या या ठिकाणी उद्घाटन झाल्याचं मी या ठिकाणी उद्घाटन झालं या ठिकाणी डिक्लेअर करतो आणि या ठिकाणी मला या अतिशय चांगल्या कार्यक्रमाचा साक्षीदार होण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करून माझं मी मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर प्रताप नाना पाटील यांना मी आमंत्रित करतोय आपलं अध्यक्षीय भाषण. आणि मगाशीच ज्यांनी मला एक प्रश्न केला की आप्पांचं काय करताय का नाही, तर तुम्हाला मी अभिमानानं सांगतो, ज्या दिवशी या जिल्ह्याचा मी अध्यक्ष झालो त्याच्या दुसऱ्या दिवशी मी माझ्या गावी आप्पांना बोलवून पलूस कडेगावची जबाबदारी मीच त्यावेळी आप्पांना दिली होती. आता मधला काळ थोडा दुर्दैवानं मागचे 2-3 महिने सर्वसामान्य जे कार्यकर्ते आमचे होते ते त्या धक्क्यातनं सावरले नव्हते. आता कुठेतरी आम्ही काम करायला लागलोय आणि आप्पासारखे माणसं या पलूस तालुक्यामध्ये ज्या पद्धतीने काम करतात त्याचा निश्चितपणे मला अभिमान होतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या कडेगावचे प्रांताधिकारी आदरणीय रणजित देशमुख साहेब, पलूसचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आदरणीय जयसिंग पाटील साहेब, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक ज्यांनी माझ्या वडिलांच्या बरोबर काम केलं होतं असे आमचे आबा, ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला ते आमचे प्रदीप अप्पा कदम. अप्पा, आपण जे काम करताय, स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या विकासाचा आराखडा केला, त्याची तंतोतंत अंमलबजावण्याचं काम करण्याचं स्वर्गीय वसंतरावदांनी काम केलं, राजाराम बापूंनी काम केलं, मग तात्यासाहेब कोरे असतील, भाऊसाहेब थोरात असतील किंवा ही सर्व मंडळी एका विचारानं या महाराष्ट्राचा कायापालट करण्यासाठी कटिबद्ध होती. त्यांचाच वारसा आदरणीय अजितदादा चालवत होते. शाहू फुले आंबेडकर यांचा वारसा चालवण्याचं अतिशय मोठं काम आदरणीय दादा करत होते आणि दादाच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण काम करत होतो. याचा मला आनंद होता आणि आहे. खूप मोठं विकासाचं काम करून ज्यांनी या महाराष्ट्राला एक दिशा दिली अशा आदरणीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या स्मृती आपण जाग्या ठेवून समाजामध्ये आज चांगल्या पद्धतीचं काम करताय. मनपूर्वक मी आपलं अंतःकरणपूर्वक आपलं आभार मानतो. आप्पा,
आणि आपण अशीच आपली वाटचाल चालू ठेवावी. पत्रकार बांधवांना एवढं सांगतो, मी आत्ता आमच्या राष्ट्रीय सचिवाच्या बरोबर चर्चा करत होतो, थोडा फोन नंतर आला. थोड्याच दिवसामध्ये तुम्हाला आनंदाची बातमी कळेल एवढं मी या ठिकाणी सांगतो. आणि आप्पाच्या पाठीशी आपण सर्वजण ठामपणे उभा राहाव्या. परत एक वेळ आप्पा, तुम्ही मला बोलवलं. खरं तर मी आप्पाचे कुठलेच कार्यक्रम चुकवत नाही. मधल्या काळामध्ये हलवाल ते सामने भरवले आप्पांनी. अगदी आम्ही कुंभारगावला जाऊन चष्म्याचं वाटप केलं, डोळ्याच्या तपासण्या केल्या, घर बांधकाम करणाऱ्या कामगारांना मजुरांना भेटलो. या तालुक्यामध्ये फिरत होतो. अचानक थोडासा तब्येतीचा प्रॉब्लेम झाला उन्हाळ्यामुळं. आप्पांना सांगितलं मी येऊ शकणार नाही. एकच कार्यक्रम चुकला. पण गेल्या 1 वर्षभरामध्ये या ठिकाणी अभिजित सर साक्षीदार आहेत. कुठलाही कसलाही पोलीस मधला कार्यक्रम असू दे, आप्पाच्या कार्यक्रमाला आवर्जून राहणारा हा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. त्या जिल्ह्यामधल्या कुठल्याही कार्यकर्त्यानं, मग तो शिराळ्यात असू दे, जतचा असू दे, नाही तर खानापूर आठवड्याचा असू दे, जिल्हाध्यक्ष असताना ज्यावेळी त्यांचा एखादा फोन यायचा, नाना माझ्या घरामध्ये बारशाचा कार्यक्रम आहे, माझ्या घरामध्ये छोटे मोठे कार्यक्रम असू दे, त्या गावात जाऊन बसायचं, त्या कार्यकर्त्या घरात जाऊन बसायचं, त्या कार्यकर्त्याच्या पाठीवरती शाबासकीची थाप टाकायची आणि कार्यकर्त्यानं काम कसं करून घ्यायचं ही कला होती. म्हणून आम्ही काम करत राहिलो. आज मला आनंद आहे. आप्पा किती कार्यक्रम केले हो तुम्ही. हा यशवंत फेस्टिवल करताय, कृषी प्रदर्शन भरवलं, हॉलीबॉलचे सामने भरवले, महिलांच्यासाठी कार्यक्रम घेतले, रामानंदनगरला कार्यक्रम घेतला, अनेक कार्यक्रम आप्पाने घेतलेले आहेत. आणि आप्पासारखा समाजामध्ये काम करणारा माणूस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मिळाला आहे याचा मला आनंद आहे. आणि निश्चितपणे आप्पाच्या जबाबदारी टाकल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. परत एक आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. यशवंत फेस्टिवलच्या आयोजनाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपल्या भागाचे कर्तव्यदक्ष अधिकारी सन्माननीय भोसले साहेब, आपल्या पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सन्माननीय पाटील साहेब, ज्येष्ठ आपल्या भागातले मार्गदर्शक विवाहबा, आपल्या प्रदेशचे सरचिटणीस डॉक्टर नाना, आपले ज्यावेळी आपली पलूस ग्रामपंचायत होती त्यावेळी ग्रामपंचायतीत सदस्य म्हणून काम केलेले आपले सुग्रीव भाऊ, मोहिते वडगावचे माजी सरपंच विजयभाऊ पाटील, शिवाजी नाना, सुनील सावंतसाहेब, उपस्थित सर्व पत्रकार आणि पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव शिंदेसाहेब आणि उपस्थित सर्वच आपले सर्व पत्रकार मित्र, मला आपल्याला एकच या ठिकाणी सांगताना आनंद होतोय की पलूससाठी आपण हा फेस्टिवल आयोजित केलेला आहे. सांगली फेस्टिवल होतो, पुणे फेस्टिवल होतो, परंतु ग्रामीण भागामध्ये आपल्या गावातल्या लोकांना सगळ्यांनाच मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जाता येत नाहीये. अशा सर्व महिला भगिनींना, मुलांना या कार्यक्रमाचा आनंद घेता यावा यासाठी आपण हा कार्यक्रम आयोजित केलाय. कृषी प्रदर्शन आपण या ठिकाणी घेतो. इथल्या शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी त्यासाठी कृषी प्रदर्शन आपण या ठिकाणी आयोजित करतोय. मला आपल्या सगळ्यांना एवढीच एक विनंती करायची आहे की 5ही दिवस आपण सांस्कृतिक कार्यक्रम ठेवलेत. देशभरातले आणि राज्यभरातले अनेक सांस्कृतिक कलाकार, नावाजलेले कलाकार या ठिकाणी येणार आहेत. लहान मुलांसाठी विविध कार्यक्रम आहेत. त्याचबरोबर पाटील साहेबांनी सुचवल्याप्रमाणे 100% आपण महिलांना आणि मुलींना स्वसंरक्षणासाठी आपण 100% कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित करू. आणि त्याचबरोबर कायद्याची माहिती बाबतीत सुद्धा काय कार्यक्रम आयोजित करता येतील याचं आपण नियोजन करूया. आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहायला या उद्घाटन समारंभासाठी. आणि 5ही दिवस आपण या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवावी आणि या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा. आणि फक्त पलूस नव्हे तर शेजारील वाळवा असेल, तासगाव असेल, खानापूर या सर्व तालुक्यातील आपल्या पै पाहुण्यांना सुद्धा आणि तिथल्या विद्यार्थ्यांना, मुलांना, आपल्या सर्व भाचे कंपनी आणि इतर लहान मुलांना या ठिकाणी बोलवावं अशी मी विनंती करतो. आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि सर्व मान्यवरांना मार्गदर्शन केल्याबद्दल सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वप्रथम मला एका गोष्टीचा आनंद या ठिकाणी वाटतोय की आभार व्यक्त करण्याच्या अगोदर मला 1-2 गोष्टी इथं बोलायच्या होत्या की पलूस तालुक्यामध्ये विविध उपक्रम या ठिकाणी साजरे होतात. पण आज ज्यांच्या शुभ हस्ते आपण या फेस्टिवलचं उद्घाटन केलं ते म्हणजे आपल्या पलूसकडे गावचे प्राणसाहेब रणजित भोसले साहेब. खरं जर म्हटलं तर प्रशासनात अधिकारी कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हटलं तर आपले रणजित भोसले साहेब. कारण का तर मी बघितलं की एकदम कुठलीही गोष्ट असू दे आणि सहज सर्वसामान्य नागरिकांना प्राप्त होणारा अधिकारी म्हणजे प्राणसाहेब आहेत.
आणि दंडाधिकारी म्हणून काम करत असताना आम्ही बघितले एक साधा तलाठी सुद्धा फोन एखाद्या वेळी इग्नोर करतो, पण एक एवढ्या उच्च पदावर असताना सुद्धा सर्वसामान्य न्याय देण्यासाठी तत्परतेने ते कायम पुढं असतात. त्याबद्दल त्यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम होतोय, तर आम्हाला त्या गोष्टीचा अभिमान आहे. त्याचबरोबर जसं म्हणतात की वर्दीत सुद्धा काही दर्दी लोक असतात, आणि तोच अनुभव मला आज जयसिंग पाटील साहेबांच्या माध्यमातून, का तर काम करत असताना मध्यंतरी एक पवित्र रमजान महिन्याच्या निमित्तानं एक प्रसंग असा होता की साहेबांना मी ज्यावेळी भेटलो तर साहेबांनी कायद्याचं पालन करत असताना समाजाला सुद्धा न्याय देण्याचं काम अतिशय चांगल्या प्रकारे पाटील साहेबांनी केलं. त्याबद्दल त्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. आज या व्यासपीठावर मी आभार व्यक्त करण्याच्या अगोदर काही गोष्टी मला या ठिकाणी आवर्जून सांगायच्या आहेत की रामानगर गावामध्ये पहिल्यांदाच आज आमचे पंचायत समितीचे माजी सभापती इथे उपस्थित आहेत, कृष्णा मिटारी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या कार्यक्रमाला रामानगरमध्ये आम्ही यशवंत फूड फेस्टिवल साहेब नाना घेतलं. आम्ही ज्या महिलांनी व्यक्त होताना असं सांगितलं, त्यावेळेला पाटील साहेबांनी याला मिळालं नाही, जंगम साहेब त्यावेळेला उपस्थित होते आमच्या पलूसला. त्यावेळेला महिलांनी मनोगत व्यक्त करताना असं सांगितलं की आम्ही फक्त या बाजारामध्ये फक्त बाजार करण्यासाठीच येत होतो, पण आप्पांच्या माध्यमातून पहिल्यांदा आम्ही एखादे पदार्थ तयार करून त्याच्यातनं किती फायदा आम्हाला मिळतो, म्हणजे महिलांना एक व्यासपीठ देण्याचं काम आप्पांनी सातत्याने केलं आहे. त्याचबरोबर आज मला विधानसभेमध्ये एक अशी गोष्ट होती ज्यामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी अंकलगुप गावात होत्या. त्या आज सामाजिक कार्यकर्ते राजेश चौगुले फाउंडेशनचे संदीप कुंभार साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा माहिती आहे की आज संबंध विधानसभेतले लोक जाऊन तिथं बघितलं की त्या ठिकाणी आप्पांनी स्वखर्चातनं बांधकाम करून तिथं फरशी वगैरे देऊन, म्हणजे आप्पांचं काम करण्याची पद्धत अशी आहे. आत्तासुद्धा आपण बघितलं की आप्पांना मी सांगितलं की आप्पा आयोजित तुम्ही केलेलं आहे, तुम्ही 2 मिनिटं बोला, लोकांना सांगा, पण आप्पांना म्हणजे पुढं जास्त पुढं आप्पांना नाही आवडत. पण मला एक ठिकाणी या ठिकाणी सांगायचं की मी आज विविध सामाजिक कामात मी काम करत असताना मला एका गोष्टीचा मला अनुभव या ठिकाणी आला की आपण ऐतिहासिक फूड फेस्टिवल आपण इथं बघतोय, त्यामध्ये महाराष्ट्राच्या आघाडीचे कार्यक्रम तर आहेच, पण या कार्यक्रमाला फेस्टिवलला उपस्थित असताना प्रमुख पाहुणे म्हणून प्राणसाहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्याचबरोबर आपले पलूसचे PI पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विवाय आबा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नाना या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या रामानगरच्या महिला संघटक म्हणून काम करणाऱ्या सरिता मामी कुंभार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर रेल्वे कृती समितीला सदस्य म्हणून काम करत असलेले आमचे चंद्रकांत दादा मोरे, मजूर फेडरेशनला ज्यांनी संचालक म्हणून काम केले ते संजय दादा गोंडील. त्याचबरोबर राजेश चौगुले फाउंडेशनचे काम सामाजिक कार्यामध्ये अंकलगोप आणि या परिसरामध्ये अतिशय चांगलं काम करतात ते फाउंडेशनच्या माध्यमातून, ते आमचे कुंभार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. रामानगरचे सामाजिक कार्यकर्ते कृष्णा मिठारी या ठिकाणी उपस्थित आहेत. मोहिते वडगावमध्ये ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही भव्य राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा घेतल्या ते आमचे माजी सरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर अंकलगोपमध्ये शरीर सौष्ठव स्पर्धा आम्ही घेतल्या ते आपले साहेब पण इथं या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि ज्यांनी स्वतःच्या खर्चातून रामानगरमध्ये एक कुस्ती आखाडा उभा केला आहे ते आमचे जाधव पैलवान इथं उपस्थित आहेत. त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते पलूसचे अमोल पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि प्रतिष्ठा फाउंडेशनचे साहित्य संमेलन गेली 10 वर्ष ज्यांनी भरवले ते आमचे तानाजी जाधव सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सर्वांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करत असतानाच लोकशाहीचा 4था स्तंभ म्हणून सर्व पत्रकार माध्यम इथे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याबरोबर आलेली विविध यूट्यूब चॅनलची माध्यमं या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी आप्पांनी या ठिकाणी नाना एक भव्य रील स्पर्धा आपण आयोजित केलेली आहे. आघाडीचे जे रजिस्टर आहेत त्यांना सोडून जे नवीन रीलमध्ये आहेत त्यांना सुद्धा संधी आपण या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजे आज हे फेस्टिवल उभा करत असताना प्रत्येक बारीक गोष्टीचा विचार करत असताना सर्व जे आज आपण फेस्टिवलमध्ये शॉपिंगला जर आपण गेलो तर सर्व दरांची सुद्धा माहिती घेतलेली आहे. फेस्टिवलमध्ये खाद्यपदार्थ आहेत त्यांची सुद्धा दराची म्हणजे सगळ्यांना आपण सूचना दिल्या आहेत. आमचे शिवसेनेचे या ठिकाणी पलूसचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आपले सक्तीसाहेब सुद्धा उपस्थित आहेत. मी सगळ्यांचं मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. टीम प्रतिबाप्पा म्हणून काम करणारे माझ्याबरोबर सहकारी बांधव या ठिकाणी सर्व गावातील इथे उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी हा शुभारंभाचा कार्यक्रम हा संपला असं मी जाहीर करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.